Bible says that he was on the mountain and he, with his disciples came unto him and he opened his mouth and taught them. पांचवा अध्याय 5वां अध्याय में लिखा है कि परमेश्वर जो है, ये प्रभु यीशु जो थे पहाड़ पर थे और वहां बैठ गए और शिष्य उनके समीप आए. आणि प्रभु येशू जेव्हा त्या पर्वतावर बसलेले त्यांचे शिष्य एकत्र होऊन त्यांनी तेव्हा ही गोष्ट त्यांना सांगितली. And the first thing he told, blessed are the poor in the spirit, for they can inherit, for is the kingdom of God for them. और उन्होंने कहा कि धन्य है वे जन मन के दीन है, क्योंकि परमेश्वर का राज्य उनका है. आणि पहिलं वाक्य त्यांनी सांगितले की धन्य ते लोक आहेत जे मनाने दीन आहेत, कारण त्यांचं स्वर्गाचं राज्य आहे. And the second thing he told, those who are mourn, they will be comforted. दूसरी बात उन्होंने कही कि धन्य है जो शोक करते, क्योंकि वे शांति प्राप्त करेंगे. आणि दुसरं वाक्य त्यांचं आहे की धन्य ते लोक आहेत जे मनचे दुःखी आहेत, त्यांचंच आहे स्वर्गाचं राज्य. And the third thing he told that blessed are they meek or gentle, for they shall inherit the earth. और तीसरी बात उन्होंने कही कि धन्य है वे जो विनम्र है, क्योंकि वे पृथ्वी के अधिकारी होंगे. आणि तिसरं आहे की जे मनाचे दीन आहेत त्यांचंच पृथ्वीचं राज्य त्यांना मिळणार आहे. We will read in Marathi and Hindi and English. हम मराठी, हिंदी, इंग्लिश The तीनों fifth भाषाओं में verse. पढ़ेंगे. 5वां वचन जो है वो तीनों भाषा में पढ़ेंगे. हे सौम्य ते धन्य, कारण पृथ्वीचे वतन ते भोगतील. धन्य है वे जो नम्र है, क्योंकि वे पृथ्वी के अधिकारी होंगे. English. Blessed are the poor in the spirit, for theirs is the kingdom of heaven. Fifth verse. Fifth verse. Blessed are the meek, for they shall inherit the earth. So Jesus Christ was sitting on the mountain, spake this word. जब यीशु मसीह ने उस पहाड़ पर बैठकर ये वचन बोले, आणि जेव्हा येशू ख्रिस्त त्या पर्वतावर होते तेव्हा त्याने हे वचन बोलले. He is speaking about poor first. सबसे In the पहले वो spirit. गरीब के बारे में बात कर रहे हैं जो आत्मा में है. आणि ते पहिले ते आत्म्यामध्ये गरीब दीन आहे त्यांच्याबद्दल बोललेले आहेत. He did not say that you should be rich in the spirit, but he is telling you should be poor in the spirit. उन्होंने वहां कहा कि आप जो है अमीर ना हो आत्मा में, बट आप जो है आत्मा में विनम्र हो या दीन होना चाहिए. आणि त्याच्या त्यांनी तिथं श्रीमंतीबद्दल नाही म्हटलेलं आहे, पण आत्म्यामधले म्हणजे दीन होण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. Secondly, he is telling you, blessed are those who mourn. और दूसरी बात उन्होंने कही कि वे धन्य है जो शोक करते हैं. आणि दुसरी गोष्ट त्यांनी जे शोक करतात, जे दुःख करतात ते सुद्धा धन्य He did not tell the people or his disciples that you are getting everything said, that's why you are blessed, or you should be comforted because you have all the luxury in your life. उन्होंने ये नहीं कहा कि आपको सारी आपके पास लग्जरी है, चीजें हैं, इसलिए आपको ये करना है. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्यांनी असं नाही सांगितलं की तुमच्याकडे सर्व भरपूरता आहे म्हणून तुम्ही किंवा तुम्ही सर्व रीतीने परिपूर्ण आहात, श्रीमंत आहात, पण तुम्ही जे दुःखी आहात, जे शोक करणारे त्यांच्याबद्दल त्यांनी सांगितलं. That means second thing is telling to the people, you are into problem, you are into situation, you are fed up about your life, you don't want to stay, but he is telling you will be comforted. वो कहते हैं कि आपके जीवन में समस्याएं होंगी. दूसरे भाग में कहते हैं कि आपकी जो समस्या होगी, आपके लिए आधे जीवन में रोना होगा, लेकिन आपको जो है शांति प्राप्त होगी. आणि दुसरी गोष्ट प्रभू म्हणतो की तुम्हाला क्लेश येतील, त्रास होईल, दुःख होईल, पण मी तुम्हाला सांत्वन करणारा मी तुझा प्रभू. And here also he is telling you become humble, you become gentle, और दूसरी you बात वो कह become रहे meek. दूसरी बात वो कह रहे कि आप विनम्र हो जाएं, आप जो है दीन हो जाए करके लिखा है. आणि तिसरी गोष्ट प्रभू काय म्हणतोय की आपल्याला काय व्हायला पाहिजे, दीन व्हायला पाहिजे, आपल्याला काय व्हायला पाहिजे, नम्र व्हायला पाहिजे, आपल्याला एकदम आपला दर्जा खाली ठेवला पाहिजे. Today if people are gentle, they are humble, they are meek, they are considered as weak people. अगर आज आप ऐसे किस्म के लोग होंगे तो आपको कमजोर समझा जाता है. जर का आपण या जगामध्ये नम्रतेने वागलं, एकदम लीनतेने वागलं, एकदम सौम्यतेने वागलं, तर आपल्याला काय लेखलं जाईल की हे एकदमच कमजोर लोक आहेत, एकदमच दीन असे लोक आहेत.
But what promise gave them? You will inherit the world, not only Pune city or Maharashtra or some state or India only wherever you are staying, but he's telling you will inherit the entire earth, entire world will be there under you. कहा गया कि अगर आप ऐसे किस्म के लोग हो तो ना किसी पूना महाराष्ट्र या देश लेकिन समस्त संसार आपका होगा करके लिखा है. आणि असं लिहिलंय की जे मनाचे दीन आहे, जे मनाचे नम्र आहेत, अशा नम्र लोकांना प्रभूने सांगितलंय की तुमचं राज्य, स्वर्गाचं राज्य तुमचं आहे. असं नाही लिहिले की तुम्हाला फक्त पुणे मिळेल किंवा बॉम्बे किंवा महाराष्ट्र किंवा जग. प्रभूने सांगितले की तुम्हाला स्वर्गाचं राज्य तुम्हाला मिळेल. The problems will तुमचं not, राज्य तुम्हाला मिळेल. the problems will not drive you, समस्याएं आपको लेकर नहीं चलेगी, but you will drive the problems. आप समस्या को हल कर दोगे. Understood? आणि तुमच्या जीवनामध्ये येणारे जे पण प्रॉब्लेम्स आहेत, जी पण परिस्थिती आहे, ती परिस्थिती तुमच्यावर हावी न होणार आहे, पण तुम्ही परिस्थितीवर हावी होणार आहे. तुम्ही परिस्थितीवर मात करणार आहात. Because you are poor in spirit, क्योंकि आप आत्मा में जो है दीन हो, you have problems and Christ is comforting you. आपके जीवन में समस्या है लेकिन यीशु मसीह आपको शांति देने वाला है. आणि तुम्ही मनाचे दीन आहात, नम्र आहात, म्हणून स्वतः तुमच्या संगती कोण आहे तर येशू आहे आणि तो स्वतः तुम्हाला सांत्वन देतो. And that's why he's telling you are going to drive the problems away from your life. और इसीलिए वो कह रहा है कि आप जो है उस समस्याओं को अपने जीवन से निकाल दोगे. आणि म्हणून प्रभू काय म्हणतो की जेव्हा तुम्ही मनाचे दीन होता, नम्र होता, तेव्हा तुमच्या जीवनात तुम्ही स्वतः ज्या गोष्टी, जे क्लेशदायक गोष्टी आहेत ते तुमच्या जीवनातून तुम्ही स्वतः काढून टाकणार आहात. And you will hold the situation and speak to the situation and the situation will change in your life. और आप जो है वो समस्या जो है उसको धरे रहोगे और आप उससे बदलने के लिए कहोगे और वो आपके जीवन में बदली हो जाएगी. आणि ज्या वेळेस तुम्ही अशा मनाचे होताल, नम्र होताल, दीन होताल, तेव्हा कोणची परिस्थिती, कोणताही प्रॉब्लेम तुमच्या समोर आला तर तुम्ही त्या प्रॉब्लेम संगती बोलून त्याला घालवू शकता. For the gentle people say that people take advantage of them. क्योंकि जो सौम्य लोग होते हैं उनका लोग जो है उसका फायदा उठाते हैं. आणि जे नम्र लोक असतात, ते दीन लोक असतात, आपण बघतो की जग त्याचा फायदा घेतात. They misuse and they use them in a negative way. उनका इस्तेमाल संसार जो है गलत रास्ते में करता आणि है. अशा लोकांना कमजोर समजून त्यांचा गैरफायदा They are घेतात. telling this person is not dashing. He is just a timid person. He is just a darpok and all in this world. They tell that. और ऐसे व्यक्ति को संसार जो है वो डरपोक कहता है और वो जो है बहुत ही दीन ऐसा कहता है. आणि नम्र लोकांना केव्हा केव्हा वेगळ्या पृथ्वी लोकांची दृष्टी त्यांच्याकडे असते की हा परिस्थितीचा सामना करू शकता नाही, हा घाबरून बसून जाईल, हा असं कोणाच्या समोर येऊ शकता नाही. अशा नम्र जनांना केव्हा केव्हा लोक चूक समजतात. Because the world uses Newton's law, action and reaction is equal and opposite. और ये संसार जो है वो साइंस का जो न्यूटन का लॉ है उसको वो इस्तेमाल करता है. आणि जे न्यूटननी सांगितल्याप्रमाणे तुम्ही म्हणजे एक जी गोष्ट आपण असं नम्र राहिलो तर परत विरुद्ध पास की तुम्ही एकदम जोराने तुम्ही बोललं पाहिजे वगैरे अशी भाषा लोक एखाद्या व्यक्ती तुमच्याशी नम्रतेने बोलत असं वाटलं की नाही आम्ही जोराने त्यांच्याशी उद्धट उत्तर देऊन बोलावं असं लोक वागतात. Newton's law means if you throw the ball very hard, with the same force the ball will bounce and come back to you. इसका अर्थ है अगर बॉल आप किसी एक रफ्तार से फेंकते हो तो उसी रफ्तार से वो आपके पास दोबारा से आता है. उदाहरण म्हणजे जर का एक बॉल आपण आकाशात जोराने फेकला तर तो जोरानेच खाली पडेल याचा अर्थ असा. So if people persecute you, you also persecute them. तो Tit for लोग tat. तो अगर ऐसा है क्या कि अगर लोग आपको तकलीफ देते तो आप उन्हें भी तकलीफ दें. म्हणजे याचा अर्थ आहे जसं तसं. जर का लोक तुम्हाला छळ करते तर एक 10% करत तर तुम्ही कसं देणार 20% त्याचं चांगलं जास्त. So, but Christ is telling you have to be gentle. यीशु मसीह कहता है कि आपको सौम्य रहना है. आणि प्रभू म्हणतो तुम्हाला दीन आणि नम्र. The world wanted power, world wanted authority, world wanted to dominate you, world wanted to rule you. That's why they are insecure for you.
और लोगों को जो है आप पर जो अधिकार जमाना है, इसलिए वो आपको आप में चीजों को असमर्थ पाते हैं। आणि जेव्हा जगातले लोकांना अशी इच्छा असते की ते आपल्यावर जोर करायला पाहिजे, जबरदस्ती करायला, आपल्याला त्यांचं सामर्थ्य दाखवायला पाहिजे, असं त्यांची इच्छा असते आपल्यासाठी. We can see the gentle people always suffer, they are not rude. और हम अक्सर देखते हैं कि जो लोग सौम्य मन के होते हैं वो हमेशा तकलीफ उठाते हैं। आणि आपण बघतो ते विनम्र दीन लोक असतात, ते केव्हाच उत्तर बोलत नाही, जेव्हा किंवा रागाने उत्तर देत नाही. Yeah, and they don't have moods. और उनका जो है मन का बहाव अलग अलग नहीं होता है। हाँ. आणि केवळ त्यांना कोणती असे काय म्हणतात मूड, स्वभाव त्यांचा एकसारखाच असतो, परिस्थिती अनुसार त्यांचा स्वभाव बदलत नाही. Whatever the situation, they are the same. They are not like chameleon changing the colors, different situations. वो जो है वो लोग जो है परिस्थिति के अनुसार अपना रंग नहीं बदलते हैं, वो जैसे है वैसे ही रहते हैं। आणि त्यांच्या जीवनात कोणती परिस्थिती आली तर ते सरड्यासारखा आपला काय रंग बदलत नाही. दुःख सुख क्लेश त्रास मध्ये जे आहे तेच स्वभाव ते दाखवतात. So Christ wanted that your nature and my nature should be in the same way. और यीशु मसीह कहता है कि हमारा आपका जो स्वभाव जो है वो इसी तरह का हो। आणि प्रभूची इच्छा आहे की आपण आपल्या स्वभावामध्ये त्याचा जो गुण आहे नम्रतेचा, But the weak people, दाखवावा. the weak people are very rude. They are very nasty. They wanted to take revenge. They gossip. They have pride. They have ego in their lives. और जो लोग दूसरे लोग जो होते हैं वो बहुत क्रुद्ध होते हैं, क्रूर होते हैं और पीठ पीछे बातें करने वाले होते हैं, बुरी बातें करने उनका स्वभाव होता है। आणि जे स्वतःला दीन असे समजतात त्यांचा स्वभाव बघितला तर तो फारच हट्टी, उद्धट, रागट आणि एकदम ते लोकांची न पर्वा करता असे बोलणारे असतात. So opposite of humble, those people we have seen, they take pleasure people suffering them. They take pleasure if they have been destroyed or they have some negative things in their life or there is loss in their lives. These are the opposite things of gentleness. और सौम्यता का विरुद्ध अर्थ जो है वो बहुत ही क्रुद्ध और बहुत ही गुस्से वाले या दूसरों का बुरा सोचने वाले, दूसरों की बुराई में आनंद मनाने ऐसे वो लोग रहते हैं। आणि आपण बघतो ज्यांचा स्वभाव नम्रतेचा नसतात त्यांचा स्वभाव असा उद्धट आणि मग्रूर असतो. But we can see some of the meaning of gentlemen. They are very mild people. और सौम्यता का अर्थ अगर हम देखते हैं तो वो बहुत ही दीन ऐसे लोग होते हैं। आणि नम्रता किंवा दीनताचा आपण जर का त्याचा गुणधर्म बघितलं तर ते फारच सौम्य असे लोक असतात. They are very tenderness or to speak. They are very very slow and they are very calm. वो जो है बहुत ही नाजुक किस्म के ऐसे लोग होते हैं और बात करते समय बहुत ही शांति से बात करते हैं। आणि जे ते शांतिप्रिय लोक असतात, बोलताना ते सौम्यतेने बोलतात. And when people look at them, they think that they are very weak people. लोग जब उन्हें देखते हैं तो प्रथम दर्शन में ऐसा लगता है कि वे लोग बहुत कमजोर ऐसे हैं। आणि अशा लोकांकडे जेव्हा लोक बघतात तेव्हा ते म्हणतात ओ हे काय एवढे काय सामर्थ्यशाली लोक नाहीयेत असं त्यांच्याबद्दल एक इम्प्रेशन होतं. They feel that they don't have any strength, they cannot face because of the weakness. They are timid, they are quiet, they are humble, they are submissive, they suffer losses everywhere, whether it is in the office, whether in the house, whether their people are treating them as slaves. और ऐसे लगता है कि वो लोग जो है वो उनमें शक्ति नहीं है, वो शांत है, इसका लोग ऐसा अर्थ निकालते कि वो बहुत ही कमजोर ऐसे है, चाहे वो ऑफिस में हो, काम की जगह हो, कहीं भी हो, उनको हमेशा जो है नुकसान उठाने पड़ते हैं। आणि विनम्र जन किंवा दीन लोकांच्या बद्दल असं मानलं जातं की हे काय करू शकत नाही, कोणासाठी भांडू शकत नाही, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये यश एवढ्या लवकर मिळत नाही, त्यांना नुकसान सहन करावं लागतं, अशी लोकांची एक समजूत असते. But today we are going to study how we can tame ourselves. और आज हम देखेंगे कि हम जो है अपने आप को किस तरह से दीन या विनम्र या अशक्तिशाली ऐसे बनाएं। They do not overreact the reaction also. और जो भी कुछ हुआ
उसको तुरंत उसका वो जवाब नहीं देते हैं। आणि जर का 3 लोक असे असतात की जर का कोणी त्यांना ए म्हटलं की काहीतरी ए म्हटलं तर ते लगेच मोठ्या आवाजाने बी असं म्हणत नाही, ब असं काय करत नाही, उत्तर देत नाही. पण आज आपण देवबापाच्या वचनात बघणार आहोत की आपण आपल्या स्वतःला कसं दीन करायचं आहे आणि कसं आपल्या स्वतःला आपण काबूमध्ये आणायचं. Whatever the positive things are there in the gentle people, just listen this very carefully. They control their strength. आणि जे पण सकारात्मक गोष्टी त्या दीन लोकांमध्ये आहेत त्या एक गुणधर्मापायी ते स्वतःच्या जीवनावर एक लगाम लावतात. They control their strength or they tame themselves. Just listen very, very carefully and I will explain that thing. आप इस बात को ध्यान से सुनिए कि वे जो है अपने आप पे लगाम लगाते हैं और सिचुएशन के अनुसार चलते हैं, परिस्थिति के अनुसार चलते हैं. आणि ते जे त्यांच्यामध्ये जी दीनता आहे ती दीनता त्यांना सावरून करते, त्यांच्यावर एक लगाम लावते आणि त्या अनुसारच ते चालतात. For example, there are 2 lions or 2 horses, very strong, मिसाल के same तौर caliber. पे हम देखते हैं कि वहाँ पर जो है दो सिंह जो है वो हम देखते हैं आणि आपण एक or 2 horses. और 2 घोड़ों को भी देखते हैं. उदाहरण बघूया की जर का तिथे 2 वाघ असतील किंवा 2 घोडे असतील They are very strong वो बहुत मजबूत ऐसे हैं. from the आणि फारच हे घोडे किंवा सामर्थ्यशाली असतील since their birth. They are in one standard, a particular standard, very, very strong. Both are very strong. और वो जो है दोनों बचपन से जो है एक ऐसे परिस्थिति में जहाँ बहुत ही मजबूत ऐसे हैं. आणि हे दोघंही जन्मताच इतके मजबूत इतके सामर्थ्यशाली आणि दोघांचं म्हणजे एक स्थान एक सारखंच आहे. And they are very aggressive. They will kill, the lions are there, they will kill the prey. They are all equivalent strength. Everything is equivalent. Height is equivalent, weight is equivalent, everything is equivalent. और वो जो है दोनों की ऊंचाई वजन जो एक जैसा है और वो जो है शिकार करने में या वो ये उसके समान बातें करने में समान एक जैसे बिल्कुल एक समान. आणि त्यांच्यामध्ये इतकी साम्यता आहे की त्यांचे ते अंगकाठी त्यांचं वजन सारखं असेल, त्यांचे गुणधर्म सारखे असतील, ते एक दुसऱ्यांचा सामना तेवढ्याच तीव्रतेने करतील. Suppose out of that one lion and one horse we take और and separate it from them. और उसमें से दोनों में से एक एक को अलग निकाल करके उनको अलग करें. आता उदाहरण जर का एक त्या जोडीमधून जर का एका जोडीमधून एक वाघ बाजूला केला आणि दुसऱ्या जोडीमधून एक घोडा बाजूला केला तर And we tame them. और उनको जो है हम काबू काबू में में लेकर आए आणि त्यांना आपण आपल्या कब्जामध्ये आणून त्यांना आपण जर का ट्रेनिंग दिली It तर will take long time for that lion or the horse to be tamed. And once that lion and horse will be tamed, और उनको जो है काबू में करने के लिए काफी समय लगेगा, लेकिन अगर वो काबू में आते हैं आणि त्यांना जर का आपल्याला पाळीव करायचं असेल तर ते पाळीव करायला खूपच वेळ लागणार आहे. and that the strength is same for both of them. और उनकी शक्ति जो है वो एक समान है ऐसा हम समझते हैं. But the tamed animal, पर वो जो काबू में किया गया प्राणी है that he will be used for the master's glory. लेकिन वो जो है उसके जो जिसने उसको सीखा है उसके गौरव के लिए इस्तेमाल किया जाता है. आणि ज्या अशा व्यक्तीला जर का आपण किंवा त्या घोड्याला किंवा सिंहाला पाळीव करून त्याला जी ट्रेनिंग देऊ तर त्या घोड्याचा किंवा त्या वाघाचा उपयोग आपण मालकाच्या गौरवासाठी करू शकतो. And that animal can go and be with anybody. It will not devour anybody. It will not harm anybody. But the strength is same. Power is same. Everything is same. And that animal will be used for the master's kingdom. In the same way, when you become gentle, you become meek, you have been used for the kingdom of God, for your master, that is Jesus Christ. और उस प्राणी को जो है अगर वो जो काबू में आ चुका है उसको अगर हम अलग जगह लेकर जाते हैं तो वो किसी को हानि नहीं पहुंचाएगा, वो कुछ गलत काम नहीं करेगा, लेकिन जिसने उसे ये बातें सिखाई काबू में किया है उसके जो मास्टर है जो जिसका वो अधिपति है उसके
गौरव के लिए वो इस्तेमाल किया जाएगा और मास्टर गौरव देगा। आणि असा व्यक्ती जो स्वतःला त्याला ती ट्रेनिंग मिळते आणि त्याला ते पाळीव केलं जातं, त्या व्यक्तीचा त्याच्या मालकाचा मालक त्याचा उपयोग करू शकतो. And that's why some people bring the wild and they pet them, even though we were once upon a time wild in this world for the kingdom in this world. और हम देखते हैं कई बार कि कुछ लोग जो है वो हिंस्र होते हैं, लेकिन उनको जो है काबू में रखते हैं। कभी हम भी ऐसे थे। आणि एका टायमाला आपली पण तशीची ते आणखी लोकांसारखीच होती, पण प्रभूने आपल्याला दया केली आणि आपल्याला त्यांनी काय केलेलं आहे, पाळीव बनवलेलं आहे. So that person becomes meek, it becomes humble, it becomes lowly, it obeys the master. Whatever the master commands, he obeys, and or he or she will obey, and he will or she will glorify our master, the king of the king, the lord of the lord, through your life and my life. और वो जो दीन है, वो जो विनम्र है, वो जो प्यार करने वाला है, वो उस स्वभाव के कारण जिसने उसे वैसा बनाया है, उस अधिपति के लिए वो गौरव लाने वाली बातें करता है. आणि जे व्यक्ती पाळीव होतात ते देवाच्या नावाला गौरव आणणारे असे ठरतात. So today we will dedicate our life and we will try to change every day and try to become gentle in our walk, in our talk, in our deeds, in our action, everywhere. If we start implementing this gentleness, the master who has called you, he will be pleased with you. आज हम इस बात को ध्यान रखेंगे और हम उस तरह अनुसरण करेंगे. हमारा चलना, बोलना, उठना, बैठना, जो भी हमारा बर्ताव है वो वैसा हो कि हमारा अधिपति जो है उसको इसके द्वारा गौरव मिले, वो आनंदित हो. आणि आपण आजपासूनच आपल्या स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करू. आपण नम्र होऊ, सौम्य होऊ, दीन हो, म्हणजे ज्यांनी आपल्याला बोलवलेलं आहे त्याच्या उपयोगाचं पात्र आपण बनू. What gentleness does, it diffuses the atom bomb. सौम्यता क्या करती है कि वो एटम बॉम्ब जैसा बड़ा बॉम्ब होता है उसको निष्प्रभ कर देती है. आणि सौम्यतेपायी किंवा दीनतेपायी जो पुढचा व्यक्ती किंवा परिस्थिती ॲटम बॉम्ब सारखी सुद्धा असेल तर ती त्याला नाकामी असं काही कामच ते व्यक्ती करू शकणार नाही असं बनवून टाकते. That means anger, wrath, taking revenge, or you wanted to fight, you wanted to do something, you wanted to destroy, and that will diffuse the thing. और अगर आपको अगर आप में से अगर जो है बुरी बातें जो है क्रोध या जो कुछ है वो सारा निकाल करके वो पूरी तरह से उनको नाकाम कर देगा. म्हणजे जे आपण जर का एका व्यक्तीसाठी नम्रतेने वागायला गेलो तर त्या पुढच्या व्यक्तीमध्ये किती पण राग किंवा घमेंड पडली असेल तर ती व्यक्ती आपल्यासाठी तशी वागू शकणार नाही, कारण ती आपल्यामध्ये नम्रता आणि सौम्यता बघून त्याच्यावर एवढा परिणाम होतो की त्याच्यातले जे गुण असतात की ते नाश करण्याचे ते शांत होतात. That brings distraction, that brings separation, and that brings, problems in your life and my life. Instead of solving the problems are broken, destroyed, everything. और जीवन में जो समस्याएं हैं, जो समस्याएं आती है, जो भी समस्याएं हैं वो चीजों को हम समझना शुरू करते हैं और उसके अनुसार जीवन व्यतीत होता है. आणि जेव्हा आपल्यामध्ये हे जे देवाचा गुण येतो तेव्हा ज्या नाश करणाऱ्या गोष्टी असतात, ज्या घातपात करणाऱ्या गोष्टी असतात, ज्या गोष्टी तोडणाऱ्या असतात, त्या गोष्टी आपल्या So always, if there is any situation, don't immediately react, hold down. और जब भी ऐसी कोई परिस्थिति आए तुरंत आप उसका जवाब ना दें या उसका सामना उस तरह से ना करें. आणि म्हणून यापुढे जर का आपल्या जीवनामध्ये अशी एखादी परिस्थिती येईल जेव्हा आपल्याला आपल्या स्वतःचा स्वभाव प्रकट करायची वेळ येते तेव्हा आपण आपल्या स्वतःला एक नियंत्रणामध्ये आणून तिथं आपण शांत बसलं पाहिजे. When I was in HR department, my boss taught me. और जब पास्टर एचआर डिपार्टमेंट में थे तब उनके बॉस ने उन्हें सिखाया था. आणि जेव्हा पास्टर सर्व्हिस करत होते तेव्हा ते HR डिपार्टमेंट मध्ये जिथं लोकांसाठी काम केलं जाते अशा डिपार्टमेंट मध्ये होते. One person, worker,
His name was Varghese from Kerala. He was very upset. His boss did not give him promotion, increment. He was very hardworking, and he was not given. And that person, because of that casteism, language problem, some other person got. He was very furious and angry. और हमारे कंपनी में एक वर्गीस करके भाई थे, तो उनको जो है प्रमोशन नहीं दिया गया था. हो सकता है उसके कई कारण हो, लेकिन उसके कारण वो बहुत ही आहत थे और बहुत ही गुस्से में थे. And जेव्हा त्या ऑफिसमध्ये एक व्यक्ती होता, तो परत कष्टाळू होता, पण त्याला प्रमोशन न देता दुसऱ्या एका व्यक्तीला प्रमोशन मिळालं पाहिजे. तो व्यक्ती इतका रागावलेला आणि दुःखी आणि निराश झाला होता. And his boss called and told my boss, he was Brahmin, Maharashtrian Brahmin, that this person is going to come to fight with you. और उन्होंने जो है उनके बॉस थे, महाराष्ट्र ब्राह्मण थे, उन्होंने इनके पास्टर के बॉस को बोला कि वो आपसे झगड़ा करने के लिए आने वाले हैं. आणि लगेच या व्यक्तीच्या बॉसनी पास्टरच्या बॉसला फोन केला की हा व्यक्ती आता तुमच्याशी भांडण करायला येणार आहे. So what he did, तो उन्होंने क्या किया, as soon as this Varghese came there in the office, जैसे वर्गीस वहां पर आ गए, आणि जेव्हा ते वर्गी ज्यांना प्रमोशन नव्हतं मिळालं, ते त्यांना भेटायला ऑफिसमध्ये आले तेव्हा, and he told her, Varghese, your Kerala is so beautiful, full green, Maharashtra is very bad. And he started talking about Kerala. And he acted that he got a call and he ran away from there. We'll talk afterwards. और उन्होंने उनको कहा कि आपका जो है केरला बहुत अच्छा है, वहाँ का हरियाली बहुत सारा है. उन्होंने विषय बदली You किया. get such a और beautiful, दूसरा, your food is very good, sambar is very nice. Idli all over India, people are eating idli sambar only. आणि मग लगेच ते बॉस आल्याबरोबर ते म्हटले विषय बदलून टाकला. त्यांच्या देशाची एवढी त्या स्टेटची एवढी प्रशंसा केली की आणि फोन याचे नाटक करून त्या परिस्थितीतून तो बॉसच पळून गेला. So when the boss went away, जो उनके बॉस जो थे वो दूर this चले गए. Varghese, his temperature was very high. आणि जेव्हा रूम मध्ये आलेला तेव्हा त्याचा जो पारा होता ना क्रोधाचा तो It became at least 10% less. आणि जेव्हा बॉस असं बोलत तर त्याचा 10% कमी झाला. Then he acted that he got a call, important call, he will talk with him afterwards. उन्होंने जो जैसे कॉल आया ऐसा दिखावा करके वो वहां से चले गए. आणि मग असं दाखवलं की त्याला एक महत्वाचा कॉल आला म्हणून तिथून गेले ते. And then what happened, after 1 or 2 days, he spoke with him. And he consoled him. By the time his anger was 50% less. 1-2 दिन के बाद उन्होंने शांति से, जब वो शांत हो गए, उसके बाद उन्होंने 50% उनका गुस्सा कम हो गया था. उनसे जाके बात किया और उनको समझाया. आणि त्या परिस्थितीचे 2 दिवस गेल्यानंतर त्या बॉसने त्यांना बोलवलं, त्या व्यक्तीला ज्याला प्रमोशन नाही मिळालं, आणि त्यांना समजवली की का त्यांना ते प्रमोशन नाही मिळालं. तोपर्यंत हे जे व्यक्ती त्यांना प्रमोशन, त्यांचा जो रागाचा जो तीव्रता किंवा पारा होता ती कमी झाली. And the Holy Spirit will guide you how to handle the situation. Even your situation is negative, even there will be accusation against you. You have to suffer. There will be persecution. Everything you are right, but you need to calm and give everything in the hands of the Holy Spirit and diffuse that bomb there so that there will be no destruction, no harm in your life and my life. और पवित्र आत्मा जो है वो आपको बताएगा, जब परिस्थिति हो ऐसी होगी, विपरीत होगी, नकारात्मक होगी, आपको दूषण दिए जाएंगे, लेकिन आपको जो है शांत रहने ताकि पवित्र आत्मा परमेश्वर जो है वो आपको इसमें समझने के लिए और योग्य निर्णय लेने की सहायता करे. सगळे विचारतच पडले, पण देवबाप्पा आपल्याला मार्गदर्शन करेल की आपण कसं चालायला पाहिजे. आपण जर का आपल्यामध्ये केले अशी तीव्रता असेल बॉम्बसारखी, पण त्याचा पवित्र आत्म्याला आपलं जीवन दिलं आणि पवित्र आत्म्याला आपण अलाव केलं काम करण्यासाठी, तर पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये ते काम करू शकतो. It will bring peace, reconciliation, understanding, oneness, unity, love in that situation. और वहां पर जो है पवित्र आत्मा जो है शांति, पुनर्मिलाप और योग्य परिस्थिति वहां पर लेकर आए. आणि तेव्हाच प्रभूच्या आत्म्याचे फळ काम करण्यासाठी सुरू होती. तिथं नम्रता येईल, तिथं दीनता येईल, तिथं सौम्यता येईल, तिथं प्रेम येईल. अशा परिस्थितीमध्ये आपण कसं वागायला पाहिजे. So be humble, avoid the situation,
Do not immediately take action at that time. Take action after 1 or 2 days. Talk with them. Otherwise, there will be separation. There will be problems. There will be situation. Even there can be murders and people will go to hell. और आपको जो है ऐसे परिस्थिति में विनम्र रहना है, उस परिस्थिति को टालना है और उसके कुछ समय 2-3 दिन पश्चात बात करना है। नहीं तो ये परिस्थिति जो है हाथ के बाहर जाएगी, जिसकी परिणति जो है वो खून में हो सकती है, बड़े डाहा झगड़ों में हो सकती है, रिश्ते खराब होने हो सकती है, अलगाववाद में हो सकती है। आणि आपल्याला त्या परिस्थितीमध्ये समजूतपणे काम करायला पाहिजे। आपण पवित्र आत्म्याला त्याचं कार्य करण्यासाठी अलाव केलं पाहिजे। जर आपण तसं केलं नाही, परिस्थितीला आपल्या हातात घेतलं, जर का ती परिस्थिती आपल्याला वाटत असेल की आपल्या विरोधात आहे आणि आपल्या सामर्थ्याने बुद्धीने केलं तर तिथं नाशच आहे, तिथं घात आहे, तिथं भांडण आहे आणि तिथं मरण आहे। Proverbs 15:1, we can read that. नीति वचन में कोमल उत्तर सुनने से जलजलाहट ठंडी होती है, परंतु कटु वचन से क्रोध गदक उठता है। मृदू उत्तराने कोपाचे निवारण होते, कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो। Even in your office, if there something happens, be calm. अगर Don't आपके resign and immediately run away. आपके दफ्तर में अगर कुछ ऐसी बातें होती है तो आप शांत रहिए, ना कि रिजाइन देकर के वहां से चले जाइए। जर का आपल्या पण ऑफिसमध्ये काय परिस्थिती झाली जी आपल्याला विरोधात असेल तर एकदमच अगस्तारेपणाने आपण तिथं राजीनामा देऊन पळून निघाला नाही पाहिजे। Same place God will lift you up and He will give you a good position, promotion, increment, and people will be known, you will be known in that place. और वहीं पर जहां आप थे, परमेश्वर आपको ऊंचा उठाएगा, आपको अच्छा ओहदा देगा और आपको जो है उस बात से अच्छी तरह से पहचाना जाएगा। आणि जिथं अशी परिस्थिती झाली आहे त्याच ठिकाणी प्रभू तुम्हाला उंच करेल, तुमचा होदा तो वाढवणार आहे। When I joined the company, I was just an apprentice as a clerk. जब पास्टर ने कंपनी ज्वाइन की थी तो पास्टर वहां पर एक अप्रेंटिस कमर्शियल क्लर्क, People doesn't want it, I should be there. और लोग नहीं चाहते थे कि वे वहां रहे। आणि पास्टर जेव्हा माझा फ्लॅट जॉईन केले तेव्हा एक साधे क्लर्क म्हणून त्यांची तिथे नेमणूक झाली होती आणि खूप लोकांची इच्छा होती की ते तिथे त्या ठिकाणी नको होते म्हणून। Some non-Christian people, they were against me totally. और जो गैर ईसाई लोग थे वो लोग इनके खिलाफ थे। आणि अन्य जातीचे लोक त्यांच्या विरोधात होते। As a storesman, I was doing the labor work there. और हालांकि वो स्टोर के व्यक्ति थे लेकिन वो बहुत ही मजदूरी का काम वहां पे करते थे। आणि तिथं त्यांना स्टोर डिपार्टमेंटमध्ये ठेवलं होतं, पण त्यांना एका लेबरचं काम दिलं। 70 kgs, 80 kgs I used to push from the yard and bring to the stores department. 70-80 किलो की चीजें जो है वो यार्ड से जो है धकेल करके वो स्टोर्स में लेकर And the laborers were sitting there because they were the boss's people. और वहां पे जो मजदूर थे वो बैठे रहते थे क्योंकि वो जो है वो उनके बॉस के लोग थे। आणि तिथले जे स्टोर डिपार्टमेंटचे जे मजदूर होते पण ते जुने होते म्हणून ते आरामशीर बसून राहायचे आणि पास्टरला मोठमोठे ओझे ढकलून त्या स्टोर पर्यंत आणावे लागत होते। And when I used to give the register to my boss, he used to sign and throw it down. And I used to pick it from down. जो It used to रजिस्टर never keep on the table. जब रजिस्टर बॉस को देते थे तो बॉस उसको साइन करके जमीन पे फेंक देते थे। आणि जेव्हा काम झाल्यानंतर ते कामाची नोंदणी केल्यावर रजिस्टर त्यांच्या बॉसच्या हातात दिल्यावर ते बॉस त्याच्यावर सही करून ते खाली फेकून द्यायचे, म्हणजे पास्टरने खाली वाकून ते घेऊन ठेवावं लागायचं। But my anger was there. I was just young boy after college. Anger was there. Wrath was there. But I was very quiet, gentle, humble, very politely speaking with these people. और हालांकि पास्टर कहते हैं कि वो उस समय युवक थे, गुस्से में उनको भी गुस्सा था, लेकिन वो बहुत शांति से विनम्रता से वहां रहते थे और प्यार दिखा करके अपना जीवन व्यतीत करते थे। पण त्या परिस्थितीमध्ये जरी पास्टर तरुण असले तरी त्यांचा क्रोधित स्वभाव नाही दाखवला, पण त्यांनी एक विनम्रता आणि सौम्यताचा स्वभाव ते तिथं दाखवला। Same place I studied Masters of Personal Management. I came into HR department and the same person, my boss, became my assistant. और वहां पर जो है वही व्यक्ति पास्टर ने उसके पश्चात
वहाँ पे पोस्ट ग्रेजुएशन किया और वो वहीं पर HR डिपार्टमेंट में आ गए और जो वो व्यक्ति थे वही उनके असिस्टेंट। And all the junior officers leave everything I was sanctioning. और वो जो जूनियर अधिकारी थे उनकी लीव वगैरह पास्टर ही साइन करते थे। आणि मग जेव्हा पास्टरचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं त्या डिपार्टमेंटमध्ये त्यांना एक चांगली पोस्ट मिळाल्यावर त्यांचा जो बॉस होता जुना बॉस तो त्यांचा असिस्टंट बनला आणि सगळा अधिकार जो होता ते पास्टरच्या हातात And होता. God gave me HOD, made me HOD for 5 departments. और परमेश्वर ने उन्हें जो हेड ऑफ द डिपार्टमेंट 5 डिपार्टमेंट का हेड बना दिया। आणि त्याच ठिकाणी 5 जे मुख्य ठिकाण आहे त्यांना एक अधिकारी म्हणून नेमलं गेलं. And the same person got heart attack. और उस व्यक्ति को जब हार्ट अटैक आया आणि त्या व्यक्तीने जे पास्टर छळले जेव्हा त्यांना हार्ट अटॅक आला त्या व्यक्तीला There was no driver at that time in the office. They all went out. और वहां पर उस समय गाड़ी चलाने के लिए कोई भी नहीं था, ड्राइवर बाहर चले गए थे। आणि तेव्हा त्यांना हार्ट अटॅक आला तेव्हा त्या ठिकाणी एक ड्रायव्हर नव्हता जो गाडी चालून त्या व्यक्तीला घेऊ शकेल. There was one rickshaw available. I took the rickshaw without license, took him to the hospital and saved his life. God helps you and me to, those people will come under you. We can rule them. The situation will not drive you, but you will drive the situation. परिस्थिति वहां पर ऐसी थी कि ड्राइवर्स नहीं थे, वहां पे ऑटो रिक्शा था। पास्टर ने उस ऑटो रिक्शा को लेकर के उनको हॉस्पिटल लेके गए। परिस्थिति वो जो आपके विपरीत आती है वो उस पर आप राज करोगे, आपके इच्छा के अनुसार आप उस परिस्थिति को लेकर So जाओ। people must be thinking you are gentle, you are meek, but God will lift you up at the right time. हो सकता है लोग समझेंगे कि आप जो है सौम्य है, विनम्र कमजोर है, लेकिन परमेश्वर आपको योग्य समय पर उठाएगा और सही जगह पर लेकर जाएगा। आणि लोक आपल्याला दीन आणि नम्र असं त्यांना वाटत असेल आपल्याबद्दल, पण योग्य वेळी प्रभू आपल्याला उंच करणार. Titus 2nd chapter 8 verse if you read. तीतुस की पत्री 2 अध्याय 8 पद में अगर आप पढ़ते हो, तीतुस की पत्री 2 अध्याय 8 पद। When you are gentle, God will prosper you. आप जब विनम्र होंगे या सौम्य होंगे, परमेश्वर आपको बढ़ाई करेगा। और ऐसी खराई पाई जाए कि कोई उसे 2:8. और ऐसी खराई पाई जाए कि कोई उसे बुरा न कर सके, जिससे विरोधी हम पर कोई दोष लगाने का अवसर न पाकर लज्जित हो, यासाठी की विरोध करणाऱ्याला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे लाज वाटावी. Whatever you do, it will be good happening through you. आप जो भी अच्छाई करोगे वो लौट के आपके पास अच्छाई आएगी। आणि जेव्हा तुम्ही जे पण चांगलं कराल ते चांगलं आपल्यालाच ते पिकाचं You will not be talented that much. हो सकता है आप ऐसे कुछ गुण विशेष होते हुए ना हो, आणि तुमच्याकडे तेवढे काय म्हणतात कौशल्य गुण गुण नसतील. तुमच्याकडे तेवढं कौशल्य You must not be up to the mark. हो सकता है आप उस जगह तक ना पहुंचे, But in your office, you will do whatever work you will do the good work. आपके ऑफिस में आप जो भी कार्य करोगे वो अच्छा ही होगा। आणि आपल्याकडे तेवढं कौशल्य नसेल पण जे पण आपल्या विनम्र स्वभावाने आपण करू ते आपल्यासाठी चांगलं म्हणून होणार आहे. You will be go-getter. आप जो है जो काम दिया वो पूरा करने वाले बनोगे। आणि जे पण आपल्याला कामगिरी दिली असेल ती आपण पूर्ण करणार. I was known in my office as a go-getter boy. और पास्टर जो है ठीक यही काम की लेखी जो काम दिया वो पूरा करने वाले थे। आणि पास्टरचं असं एक त्यांच्याबद्दल इम्प्रेशन होतं की ह्या व्यक्तीला आपण कोणतंही काम दिलं तर ते काम होणार. When I left the job and when I went to Qatar, जब पास्टर उस नौकरी को छोड़कर के कतार चले गए, आणि जेव्हा पास्टरनी ती नोकरी सोडून ते फॉरेनला गेले, my boss used to call to Qatar and ask me to how to handle the outside inspectors like labor officer, factory inspector, electrical inspector. From Qatar, I used to coordinate with those officers and I used to do the inspection. I was a go-getter. What impossible thing God has allowed me to do possible because of humbleness, meekness,
politeness and the mercies of the Lord is on your life and my life. और जब पास्टर कतार गए तो वहां पे भी पास्टर के यहाँ के जो बॉस थे वो वहां कॉल करके पूछते थे कि बाहर के इंस्पेक्टर्स, लेबर इंस्पेक्टर्स को किस तरह हैंडल किया जाए, और पास्टर जो है वहां से बीचवाई का काम करके वो कार्य पूरा करते थे. आप जब विनम्र होते हो, आप जब सौम्य होते हो, तो परमेश्वर जो है आपके जीवनों के द्वारा कार्य करता है. आणि जेव्हा पास्टर फॉरेन मध्ये होते तर त्यांचा मॅटर फ्लॅट मधला बॉस काय काय जे गोष्टी पास्टर हँडल करायचे लोकांना, जे गव्हर्नमेंटचे लोक होते, घाटचे लोक होते, त्यांच्याबद्दल कसं त्यांच्याशी वागण्याचा हा सल्ला त्यांना ते फॉरेन मध्ये असताना त्यांचे इथले बॉस विचारायचे. In your weakness, whether you are working in the church, whether into worship, whether you are into translation, whether you are doing any work, God will lift you up, God will raise you up because you are the godly woman and man of God. आप कलिसिया में चाहे कोई भी छोटा काम करते हो, बड़ा काम करते हो, अनुवाद का काम करते हो, तो आप परमेश्वर का कार्य करते हो, तो परमेश्वर आपको ऊंचा उठाएगा और सिद्ध करेगा. आणि जर का आपण विनम्रतेने राहिलो तर आपल्याला दिलेली जी पण जबाबदारी देवा देतो, ते देवाच्या घरची असू दे किंवा बाहेरची असू दे, देव आपल्याला. That's why it is written in Titus 2nd chapter 8 verse that nobody will complain you or nobody will have words to talk again for you against you. बराबर है ना? और इसलिए तीतुस की पत्री 2 अध्याय 8 पद में लिखा है कि लोगों को आपके खिलाफ बात करने के लिए शब्द भी ना होंगे. आणि म्हणून देवबापाच्या वचनामध्ये तिला असं दिले 2:8 मध्ये की जे पण तुम्ही काम कराल त्याच्या विरोधात कोणी तुम्हाला बोलणार. There will be critics against you. हो सकता है आपके ऊपर टीका करने वाले लोग होंगे. Criticisms will increase for you. आपके ऊपर टीका बढ़ेगी. आणि आपल्याबद्दल नकारात्मक बोलणारे लोक असू शकतात. They will speak many things negative against you, and that is a sign that you are the gentle person, you are the meek person, you are the godly person. So let them speak anything against you. लोग जो है आपके खिलाफ बातें करेंगे, लेकिन वही चिन्ह है कि आप जो है सौम्य व्यक्ति है, दीन व्यक्ति है, और वही आपको कार्य करते रहना. आणि आपला स्वभाव जो प्रभूचा स्वभाव आहे, आपल्या विरोधात कोणी काही बोललं तरी प्रभूचा स्वभाव आपल्यामध्ये असेल तर आपण त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद करणार नाही. They will feel insecure.